एनसीपी के युवा नेता रोहित पवार ने राज्य सरकार पर बड़ा आरोप लगाया है, जहां पर रोहित पवार का कहना है कि राज्य में आने वाला इन्वेस्टमेंट गुजरात को पहुंचाया जा रहा है और ये सब राज्य की सरकार के आदेश से और उनकी सहमति से हो रहा है। कसं आहे, भाजपचं जे काय महाराष्ट्रातलं सरकार असतं त्यांना महाराष्ट्रापेक्षा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा गुजरातचा विकास जास्त महत्त्वपूर्ण ठरतो। आतापर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे, लाखो करोडो रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येणार होती, ती गुजरातला गेलेली आहे। आता विदर्भमध्ये आपण आहोत, विदर्भाला सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता 90,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही करतो। अरे 90 पैकी 9,000 कोटी सुद्धा आपल्या या विदर्भामध्ये आलेले नाहीत। उत्तर प्रदेश 47,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट घेऊन गेल्या वर्षी गेलेला आहे। 37,000 कोटी बँकेने बॅकअप केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती गुजरातला गेलेली आहे आणि महाराष्ट्राला किती हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आली तर 8,500 कोटीची। म्हणजे हे दिल्लीला जाऊन काय करतात तर मंत्रिपद मिळवतात, कुठेतरी पालकमंत्रीपद मिळवतात, पण राहिला प्रश्न महाराष्ट्राचा। त्याच्यामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची भूमिका घेण्याची वेळ येते, इथं असणाऱ्या युवांची भूमिका घेण्याची वेळ येते, तेव्हा हे बिळात जाऊन बसतात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे हे जे भाजपचं सरकार आहे ते गुजरातच्या सरकारला दावणीला बांधलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत झालेलं आहे। कारण का महाराष्ट्राच्या हितासाठी कुठेही रोजगार वाढावा यासाठी प्रयत्न करताना हे सरकार दिसत नाही।